मैं आया हूँ गनुजा देवी मंदिर में, जो कि गनुजा ये गांव में स्थित है। ये अमरावती से 25-30 किलोमीटर दूर है। आज हम एक शादी अटेंड करनी थी, इसलिए हम यहाँ पे आए और कोइंसिडेंटली मुझे आज गनुजा देवी के दर्शन हो गए। गनुजा देवी टेम्पल की कुछ ऐसी स्टोरी है, अगर आपको कोल्हापुर के देवी का दर्शन करना है और वो आपका पॉसिबल हो नहीं रहा है तो आप यहाँ पे आ सकते हो और कोल्हापुर की देवी का दर्शन कर सकते हो, क्योंकि कोल्हापुर में जो देवी स्थित है वही देवी यहाँ पे भी स्थित है। और ऐसे मुझे जस्ट नीचे अभी अंकल ने बताया है 400 साल पुराना इतिहास है। और अभी मैं आपको बताऊंगा गनुजा देवी मंदिर, जो कि स्थित है गनुजा गांव में, जो कि है अमरावती से 25 किलोमीटर दूर। जय माता दी। तर गनुजा देवी मंदिर इथले जे मॅनेजर आहे तुम्हाला चांगल्या पण हिस्ट्री सांगू शकेल माझ्यापेक्षा। नमस्कार काका, कसे आहेत? एकदम व्यवस्थित आहे. माझं नाव अनिल रामकृष्ण इसळ. हे खूप पुरातन संस्थान आहे आपलं, साधारण 500 ते 700 वर्षापूर्वी आधीचं. आणि त्याच्या मागची एक अशी आख्यायिका आहे की आपल्या गावावरून इकडे 3 किलोमीटर म्हणून गणोरी नावाचं गाव आहे. गणोरीचा एक गणू नावाचा भक्त हा कोल्हापूरला दरवर्षी पायदळवारी करायचा. असं करता करता त्याचं वृद्धापन आलं. तेव्हा मग म्हातारपण आलं, तेव्हा त्याला वाटलं आता आपण मातेच्या चरणी डबल पायदळवारीने येऊ शकणार नाही. मग माऊली त्यांना प्रसन्न झाले आणि माऊलीने सांगितलं का आता तू येऊ नको, मीच तुझ्या मागे येतो. फक्त एक माझी अट आहे की तू मागे वळून बघू नको. असं करता करता चालत इथपर्यंत आले. ते गणू भक्तांना वाटलं की आपलं गाव एकदम जवळ आहे, खरंच माऊली आपल्यासोबत आहे का नाही, म्हणून त्यांनी इथे मागे वळून बघितलं. इथं मागे वळून बघितल्याबरोबर मग माऊलीनं गणू तू जा, तू वचन मोडलं. गणू जा म्हटल्यानंतर म्हणून या गावाला गणोजा हे नाव आहे. ओके, आणि देवी बरोबर. म्हणून माऊली तेव्हापासून इथंच स्थापित झालेली आहे. खूप भाविक भक्त येतात, बाहेरच्या याच्यातले सुद्धा येतात राज्यामधले. एक दत्त जयंतीचा असतो, त्या दिवशी माऊली प्रगट झाली होती. 7-8 हजार लोकांचा महाप्रसाद असतो. अजून खूप छान पद्धतीत तुम्ही आम्हाला सांगितलं की मंदिराचं महत्व, अजून या मंदिरच्या बद्दल हिस्ट्री आपण म्हणू शकतो. काका, खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. अजून ज्या पद्धतीत तुम्ही आम्हाला हिस्ट्री सांगितल्या मंदिरची, ते पण ऐकून बरंच चांगलं वाटलं. अजून खूप साऱ्या लोकांना या मंदिरबद्दल माहिती पण पडेल, जसं की मला पहिल्या वेळ माहिती पडलं. मी पण फर्स्ट टाइम आलोय. देवीची कृपाच असणार की आज माझे दर्शन झाले, बाकी काहीच नाही. खरंच छान वाटलं. आपण नक्की भेटूया अजून पण. तुमचे पण आशीर्वाद राहू द्या. चला, धन्यवाद.